हे सगळे वडिलांनी देखील गेल्या वेळेस कोर्टासमोर विनंती केलेली होती, कोर्टासमोर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी, अशा पद्धतीचा एक संदेश समाजामध्ये जावा, समाजामध्ये चांगला संदेश जावा, सरकार पक्षाचं म्हणणंच असतं. मी अगोदरही सांगितलं, शेवटी न्यायालयाला निकाल देताना शेवटी भावना तुमची काय यावर चालत नाही, पुरावा काय आलाय. म्हणजे उगीच समाजाला वाटतंय किंवा समाजाला अशा गुन्ह्यांना जरब बसावी. मग आता जरब बसवण्याचं काम न्यायालयाचं आहे का? तसा विचार केला तर जरब बसवण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांना तुम्ही फुल पॉवर द्या, असे गुन्हे कंट्रोलमध्ये येतील, ही देखील वस्तुस्थिती आहे. एक निकाल दिला म्हणजे सगळं संपलं आणि समाजामध्ये एकदम आबादी आबाद झाला असं होत नसतं. पण एक समाजाला दिशादर्शक हा निकाल असू शकतो असे एक वकील म्हणून मला वाटतं. नाही, आरोपीच्या विरोधात सगळे पुरावे आले म्हणूनच परवा त्याला दोषी धरला आणि त्या दोषी धरल्यानंतर आज शेवटचं पनिशमेंटचं वाचन आता चालू आहे आणि थोड्या वेळातच निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. तर थोड्याच वेळात निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे असं ॲडव्होकेट मिलिंद पवार यांचं म्हणणं आहे आणि ते देखील या संपूर्ण घटनेचा अभ्यास करतात आणि एक अभ्यासक म्हणून त्यांनी कशा पद्धतीने एकूण हे सगळे दाखले जे काही देण्यात आलेले आहेत त्या दाखल्यांचा आधार किती महत्त्वाचा असणार आहे ते मिलिंद पवार यांनी समजून सांगितलेलं आहे ना. आपण पाहू शकतो की कोर्ट अर्थात निकालाचं वाचन सुरू आहे. त्या निकालाचं वाचन सुरू असताना राज्यभरातून नव्हे तर देशातले जे काही 12 महत्त्वाची जी काही घटना आहेत किंवा प्रकरणं आहेत त्यांचे दाखले खरं तर न्यायाधीशांनी वाचून दाखवलेले आहेत. कारण या संपूर्ण सर्व 12 घटनांमध्ये आरोपीलाच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे सर्व जे दाखले आहेत त्या सगळ्या दाखल्यांच्या आधारावर न्यायाधीश नेमकी काय शिक्षा सुनावणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र आजच्या या एकूण निकाल वाचन सुरू असताना पुन्हा एकदा आरोपीच्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. कारण आरोपी हा ज्येष्ठ नागरिक आहे, जवळपास त्याचं 65 वर्ष असं वय आहे. त्यामुळे त्याचा विचार केला जाऊ शकतो का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मात्र आरोपीचं वय जरी 65 वर्ष असलं तरी देखील तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं कोर्टाचं एकूण निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ही दाट असल्याचं वर्तवलं जात आहे. मात्र एकूण कुठल्याही भावनेच्या आधारावरती कोर्ट निकाल देत नसतं असं देखील मिलिंद पवार यांनी सांगितलेलं आहे. कारण जे पुरावे आहेत त्याच पुराव्यांच्या आधारावरती कोर्ट आजचा निकाल देणार आहे. मात्र आजचा निकाल हा ऐतिहासिक असा निकाल असणार आहे. कारण अशा पद्धतीचा जवळपास 55 दिवसांमध्ये हे संपूर्ण चार्जशीट दाखल होणं की सगळं या संपूर्ण घटनेचा तपास पूर्ण होणं आणि त्यानंतर आज फास्ट ट्रॅक बदली सुनावणी आणि त्याचा निकालाचं वाचन सुरू होणं ही अतिशय महत्त्वाची बाब होती. कारण वर्षानुवर्ष अनेक ज्या काही केसेस आहेत त्या कोर्टात प्रलंबित आहेत, त्यांचे निकाल लागत नाही. मात्र आजचा जो काही निकाल असेल तो निश्चितच ऐतिहासिक असणार आहे असं देखील मिलिंद पवार यांचं म्हणणं आहे. नक्कीच योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स आहेत ते आपल्या कळ्यावर देत आहेत.